अरे देवा, फवारणी केली आणि लगेच पाऊस पडून गेला. माझं सर्व फवारणी औषध वाया गेलं रे. हा ठीक आहे माझं सर्व ठीक आहे. पीक पाणी पण एकदम मस्त आहे. चल मग बोलू आपण नंतर. काय रे आत्माराम भाऊ, टेन्शन मध्ये काय बसला एवढा? काय झालं? टेन्शन तर तुला पण आलं पाहिजे रे, कारण आपण दोघांनी आपल्या कांद्याला फवारणी केली आणि अवघ्या 1 तासात पाऊस पडून गेला. गेली आपली सर्व फवारणी वाया. तू तर चांगला असतोय भाऊ. नाही भाऊ, तुझी फवारणी गेली असेल वाया, माझी नाही. का? तुझा कांदा काय वॉटरप्रूफ आहे का रे भाऊ? अरे नाही रे, मला सांग, तू तुझ्या कांद्याला कोणती फवारणी केली? एक कीटकनाशक घेतलं आणि त्याच्यासोबत एक शाईन कांदा स्पेशल घेतलं. पण आता गेलं सगळं वाया, पाऊस पडून गेला ना. बरं तू अजून कोणतं औषध टाकलं तर फवारणी करताना? काहीच नाही, बस एवढंच. अरे दादा, मी सुद्धा फवारणी केली, पण त्यात सिलड्रॉप हे सिलिकॉन बेस स्टिकर टाकलं. फवारणी असो वा पोगे भरणे असो, पीक कोणतेही असो, प्रत्येक फवारणी सोबत मी सिलड्रॉप वापरतो म्हणजे वापरतोच. अरे दिलीप भाऊ, हे सिलड्रॉप आहे काय रे, आणि याचे फायदे तरी काय? आत्माराम भाऊ, सिलड्रॉप हे सिलिकॉन बेस स्टिकर आहे. याचे फायदे म्हणजे काय? सिलड्रॉप मुळे फवारणीचे औषध पानांच्या शिरांमध्ये भेदून पाण्याच्या आत चांगल्या पद्धतीने शिरते. सिलड्रॉप वापरल्यामुळे औषधांचा परिणाम उत्तम येतो. फवारणीचे औषध हे पानांवर जलद गतीने पसरवते. म्हणून पीक कोणतेही असो, फवारणी सोबत सिलड्रॉप वापरलेच पाहिजे. अरे बापरे, मी पण जर सिलड्रॉप वापरलं असतं तर माझे नुकसान झाले नसते आज. पुढच्या वेळेस मी जरूर लक्षात ठेवेल आणि सिलड्रॉप वापरेल म्हणजे वापरेल. बरं दिलीप भाऊ, याचे प्रमाण काय घ्यावे रे फवारणी करताना? सोपं आहे. पीक आणि फवारणी कोणतीही असो, फवारणीच्या पंप मध्ये 15 ml सिलड्रॉप प्रति पंप टाकावे आणि द्यावे फवारणी करून. तर शेतकरी बंधू हो, कोणत्याही फवारणी सोबत उत्तम परिणाम आणायचा असेल तर सिलड्रॉप जरूर वापरा. उत्पन्न वाढवा, चिंता करा ड्रॉप. प्रत्येक फवारणी सोबत असायलाच पाहिजे सिलड्रॉप, सिलड्रॉप, सिलड्रॉप.